हॅलो स्टुडंट्स, आपण आधी बघितले होते आपले 5 फीचर्स. आता आपल्याला शिकायचं आहे 6वा फीचर. मे बी हा शिकवताना मी थोडंसं पुढच्या व्ह्यूने शिकवते आहे, तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं, बट एनिवे मी त्याला इझी बनवायचा प्रयत्न नक्कीच करेन. आज आपण इंग्लिश मिडियमने स्टार्ट करूयात फर्स्ट, कारण मी या स्लाईडवर थोडासा चार्ट ड्रॉ करायचा प्रयत्न केला. बघूयात चला. यूज ऑफ मार्जिनलिझम प्रिन्सिपल, सीमांत तत्वाचा वापर. मला मार्जिनल हा शब्द शिकवायचा आहे, नक्की काय आहे तो, त्यासाठी मी हा चार्ट ड्रॉ केला. बघूयात तुम्हाला समजला, व्हेरी गुड. नाही समजला मी तुम्हाला पुन्हा शिकवायचा प्रयत्न करेन. चला. द कन्सेप्ट ऑफ मार्जिनलिझम इज द की टूल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस. म्हणजे मार्जिनलिझम ही एक जी कन्सेप्ट आहे ती की टूल आहे ऑफ मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस. म्हणजे तुम्हाला जर का मायक्रो इकॉनॉमिकचे कोणतेही ॲनालिसिस, कोणतेही थिअरीज, कोणत्याही सिद्धांत जर का काढायचे असतील, अभ्यासायचे असतील, देन यू नीड द मार्जिनलिझम प्रिन्सिपल, यू नीड अ मार्जिनलिझम कन्सेप्ट. मार्जिनलिझम कन्सेप्ट तुम्हाला तिथे कायम लागणार म्हणजे लागणार. सो व्हॉट इज मार्जिनल? मार्जिनल म्हणजे नक्की काय? तर तुम्ही कधी ऐकलं असेल लोकांकडनं, दुकानदारांकडनं, मम्मीने म्हटलं की वस्तूची किंमत कमी करा, की तो म्हणतो अहो मॅडम माझंच मार्जिन खूप कमी आहे, म्हणजे त्या गोष्टीतनं मलाच पैसे खूप कमी मिळणार आहेत. मग त्याला थोडंसं विचित्र वेगळ्या अशा ह्याच्यात बघूयात. चला. द टर्म मार्जिनल मीन्स चेंज ब्रॉट इन टोटल बाय अन ॲडिशनल युनिट. सगळ्यात मस्त डेफिनेशन. जर का मी इकॉनॉमिक्समध्ये काही मस्त म्हणू शकते तर मला मायक्रो इकॉनॉमिक्सची ही डेफिनेशन खूप आवडते. चेंज ब्रॉट इन टोटल बाय अन ॲडिशनल युनिट. चेंज ब्रॉट इन टोटल बाय अन ॲडिशनल युनिट. चला मग एक गंमत सांगते. आपली जी एक छोटीशी श्वेता होती, तिला आपण काय केलेलं आहे बघा, गुलाबजाम खाऊ घातलेत. किती खाऊ घातले आहेत? 1, 2 आणि 3. आपण आपल्या ह्या श्वेताला 1, 2 आणि 3 असे 3 गुलाबजाम खायला घातलेले आहेत. तेव्हा तिला समाधान किती झालं? तिला समाधान किती झालं ते आपण 2 प्रकारे मोजलं आहे. एक गुलाबजाम खाल्ल्यावर किती समाधान झालं आणि संपूर्ण म्हणजे टोटली किती समाधान झालं. मग मला सगळ्यात पहिले सांगा, जर का इथे वरती असता 0 म्हणजे तिने गुलाबजाम खाल्लाय काहीच नाही, 0. मग तिला त्या एका गुलाबजामचं म्हणजे काही खाल्लंय का तिने? नाही. म्हणजे तिची दोन्हीकडे उपयोगिता किंवा दोघीकडे तिचं समाधान काय असणार आहे? 0 असणार आहे. पण ज्या मोमेंटला तिने 1 गुलाबजाम खाल्ला तेव्हा तिला 8 इतकं समाधान मिळालं. किती समाधान मिळालं? 8 इतकं. मला एक सांगा, त्याआधी तिने काही खाल्ला होता का गुलाबजाम? नाही ना. त्याआधी आकडा किती होता आपला? 0. 0 + 8 किती झाले? 8. बघा बाजूच्या रकान्यामध्ये, बाजूच्या कॉलममध्ये मी लिहिलं आहे तिथे 8. म्हणजे तिचं गुलाबजाम खाल्ल्यावर एक गुलाबजाम खाल्ल्यावर 8 इतकं समाधान झालं. एकूण समाधान तिचं किती झालं? पुन्हा 8च झालं. पण जेव्हा मी तिला दुसरा गुलाबजाम खायला घातला, आता मी तिला कितवा गुलाबजाम खायला घातला? दुसरा गुलाबजाम खायला घातला, तेव्हा तिला त्याच्यापासून उपयोगिता किती मिळाली किंवा समाधान किती मिळालं? 6 इतकं मिळालं. आणि टोटल किती झालं ते? 14 इतकं. मग तुम्ही मॅडम कसं काय 14? बघा ना, 8 आणि 6, 8 आणि 6 किती झाले? 14. आता ह्या डेफिनेशननुसार आपण बघूयात. बघा, त्यांनी म्हटलंय चेंज ब्रॉट इन टोटल बाय अन ॲडिशनल युनिट. बघा, 1 गुलाबजाम खाल्ला होता तेव्हा टोटल किती समाधान मिळालं होतं तिला? 8. दुसरा गुलाबजाम खाल्ला तेव्हा टोटल किती समाधान मिळालं तिला? 14. आणि तिसरा गुलाबजाम खाल्ल्यावर तिला टोटल समाधान किती मिळालं? 18. मग मला एक सांगा, स्पेशली त्या गुलाबजामचं समाधान किती? एकाचं 8, 2 नंबरचं किती येईल रे? 14. कसं काय आलं 14? 14 दुसऱ्याचं आलं 6. 14तनं 8 गेले, किती उरले? 6. आणि तिसरा गुलाबजाम खाल्ल्यावर तिला किती समाधान मिळालं? तर 18 - 14. 18 - 14 म्हणजे किती मिळालं? 4 इतकं समाधान मिळालं. हे जे एका युनिटने जे वाढत जातं त्याला म्हणतात मार्जिनल. 1 गुलाबजाम खाल्लं तेव्हा 8 इतकं होतं, 2 गुलाबजाम खाल्ले तेव्हा 14 झालं, 3 खाल्ले तेव्हा 18 इतकं समाधान झालं. कितीने वाढलं? कितीने वाढलं त्याला म्हणतात मार्जिनल. कितीने वाढलं त्याला म्हणतात मार्जिनल. मग बघा, मार्जिनल मीन्स
चेंज ब्रॉट इन टोटल बाय अन ॲडिशनल युनिट. एका ॲडिशनल युनिटमुळे जो चेंज वाढतो त्याला म्हणतात मार्जिनल. येत आहे का लक्षात? जेव्हा तिने चेंज ब्रॉट इन टोटल, आता समजा आपण दोनच गुलाबजामचा विचार करूयात, दोनच गुलाबजाम, ओके, पहिला आणि दुसऱ्या गुलाबजामचा. तिने जेव्हा दुसरा खाल्ला तेव्हा चेंज ब्रॉट इन टोटल, चेंज किती झाली टोटल, 8ची किती झाली 14. बाय अन ॲडिशनल युनिट, कोणत्या युनिटने? दुसरा जो गुलाबजाम खाल्ला त्या ॲडिशनल युनिटने. ती किती होती? 6 होती. म्हणजे मार्जिनल किती आली? 6 आली. याचा अर्थ चेंज ब्रॉट इन टोटल बाय अन ॲडिशनल युनिट. टोटल समाधानामध्ये किती चेंज झाला, कितीने टोटल समाधान वाढलं, याला म्हणतात मार्जिनल. येतं आहे का लक्षात? मार्जिनल ॲनालिसिस हेल्प्स टू स्टडी अ व्हेरिएबल थ्रू द चेंजेस. व्हेरिएबल्स बघा का, व्हेरिएबल्स खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? तुम्ही म्हणत होते ना मगाशी, एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, एक कुटुंब संस्था, एकाची मागणी, है की नाही, वैयक्तिक मागणी. हे जे वेगवेगळे लोक आहेत ना, यांना व्हेरिएबल म्हटलं इथे. यांना इथे काय म्हटलेलं असतं? व्हेरिएबल्स. मग या व्हेरिएबल्सचे आपण अभ्यास कसा करणार? या व्हेरिएबल्सचा आपण स्टडी कसा करणार? थ्रू द चेंजेस विथ द हेल्प ऑफ मार्जिनल ॲनालिसिस. मार्जिनल ॲनालिसिसचा हेल्प घेऊन आपण या व्हेरिएबल्सच्या चेंजेसमधला स्टडी करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल, प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स टेक इकॉनॉमिक डिसिजन्स युझिंग दिस प्रिन्सिपल. प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स, कृष्णा आणि कुणाल सारखे जे लोक असतात ते याच प्रिन्सिपलला म्हणजे मार्जिनल प्रिन्सिपलला वापरून आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय घेतात. मग मला लगेच एकाने विचारलं, मॅडम कसे घेता हो निर्णय, ते तर सांगा पहिले. मग ऐका, ते असा विचार करतात बघा बरं का. समजा आपण कुणालचा विचार करूयात. कुणालने विचार केला, मॅडम मी जेव्हा 2 बॅगा विकत घेतल्या होत्या तेव्हा मला जवळजवळ, आकडेवारी करते हा का, नुसती ॲझम्पशन आहे, खरंच आकडेवारी समाधानात कधीच मोजता येत नाही. तो म्हटला, टीचर मी जेव्हा 2 बॅगा विकत घेतल्या ना तेव्हा मला समाधान मिळालं होतं 500 इतकं, आणि जेव्हा मी 1 बॅग घेतली होती तेव्हा मला समाधान मिळालं होतं 300 इतकं. किती होतं? 300. म्हणजे कितीने वाढलं? 200ने समाधान वाढलं. आता तो म्हणतो, मॅडम मी अजून 1 बॅग विकत घेतली तर माझं समाधान तेवढंच सेम प्रमाणात वाढणार आहे का? नाही वाढणार. मग जाऊ दे ना, कशाला विकत घ्यायची मी. तो विकतच घेणार नाही. म्हणजे याचा अर्थ वस्तू किती खरेदी करायच्या. फॉर एक्झाम्पल बघा का, एखाद्याने पहिल्या दिवशी आणले आंबे विकत घेऊन आला, दुसऱ्या दिवशी विकत घेऊन आला, तिसऱ्या दिवशी विकत घेऊन आला, पण ते किती किलो आणि किती प्रमाणापर्यंत विकत आणायचे हा विचार जेव्हा तो करेल, ते करण्यासाठी तो कशाचा वापर करेल? तर मार्जिनल प्रिन्सिपलचा वापर करेल. मार्जिनल प्रिन्सिपलचा वापर करून तो जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे बघा ना, तो वस्तू खरेदी करताना मार्जिनल प्रिन्सिपलचा वापर करेल, आणि आपला कृष्णा जो उत्पादक आहे तो वस्तू बनवून विकताना नफ्याचा विचार करेल. नफ्याचा विचार कोणाच्या साहाय्याने करेल? तर मार्जिनॅलिझम प्रिन्सिपलच्या साहाय्याने करेल. येतं लक्षात? म्हणजे मार्जिनल मीन्स चेंज ब्रॉट इन टोटल बाय अन ॲडिशनल युनिट. Microeconomic analysis is depend on marginalism principle because it is key tool. कारण हे काय आहे? एक मेन हत्यार आहे, मेन साधन आहे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या सगळ्या थिअरीजला स्टडी करण्यासाठी. सगळे व्हेरिएबल्स जे आहेत थिअरीजमधले, त्या सगळ्या व्हेरिएबल्सला, फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर, इंडिव्हिज्युअल फर्म्स, या व्हेरिएबल्सचा स्टडी जर का करायचा असेल तर तुम्हाला मार्जिनलिझम प्रिन्सिपलच हेल्प करणार आहे. हा होता तुमचा 6th पॉईंट. चला मराठी मीडियम आपण हा पॉईंट बघूयात, सीमांत तत्वाचा वापर. सीमांत ही संकल्पना सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. म्हणजे सीमांत ही संकल्पना आपल्या आर्थिक विश्लेषणासाठी, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या विश्लेषणासाठी सगळ्यात मुख्य असं साधन आहे. जोपर्यंत मार्जिनल किंवा सीमांत याचा वापर करत नाही तोपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणत्याच सिद्धांताचा अभ्यास होऊ शकत नाही. सीमांत परिमाण
म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत परिमाण आपल्या दुसऱ्या प्रोडक्टला किती होतं? 6 होतं. दुसऱ्या गुलाबजामला किती होतं? 6 होतं. ते कशाने झालं होतं? एका वाढीव गुलाबजामामुळे. आणि एकूण परिमाण किती झालं होतं आपलं? 8चं 14 झालं होतं. म्हणजे कितीने बदललं? 6ने बदललं. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर हा सूक्ष्म बदलांचा परिमाण किंवा उत्पादक, उपभोक्ते आर्थिक निर्णय घेताना सीमांत तत्वाचा वापर करतात. हे सूक्ष्म बदलांचा परिणाम नाही लक्षात आला तरी चालेल, पण मला इथे काय हवं आहे तर सीमांत तत्वाचा वापर उपभोक्ता, उत्पादक आर्थिक निर्णय घेण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल ते विचार करतात की मी एकदम जर का 10-12 पुस्तकं विकत आणले, 10-12 नोटबुक्स विकत आणल्या, तर मला सांगा, मला समाधान जास्त मिळणार आहे का? नाही. जेवढा वापरायचा तेवढाच मी स्टार्टिंगला वापरणार आहे की नाही? मग मी एकदम का बरं आणून ठेवू? मी एक गरजेनुसार काय करेल? नोटबुक विकत घेईल. म्हणजे काय तर भरमसाठ आणून ठेवायच्या आणि माझं समाधान तर होणारच नाही. पूर्ण काय एकत्र वापरलं जाणार नाहीत नोटबुक्स, आहे की नाही? आपण काय वापरणार आहे? जशी गरज असेल तसे वापरणार. सो गरजांच्या क्रमानुसार, समाधानाच्या क्रमानुसार वस्तू विकत घेणं किंवा आर्थिक निर्णय घेणं यासाठी आपल्याला मदत कोण करतं? तर सीमांत तत्व करतं. म्हणजे याचाच अर्थ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात सर्व सिद्धांत हे सीमांत तत्वावर अवलंबून असतात. सीमांत परिमाण म्हणजे नक्की काय? तर सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे होणारा बदल. एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाला उत्पादक, उपभोक्ते सर्व घटक हे काय करतात? आर्थिक निर्णय घेण्यासाठी वापरतात. हा आहे तुमचा सीमांत तत्वाचा वापर. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आपल्याला सीमांत तत्व वापरावं लागतं सर्व सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी. हा होता तुमचा 6th पॉईंट. पुन्हा लक्ष द्या, सीमांत मला तुम्हाला शिकवायचं आहे. सीमांतसाठी बघा, आता कृष्णाने विचार केला, मी 100 बॅगा बनवल्या, मला खर्च किती आला? 1000 इतका आला. लक्ष द्या प्लीज. 100 बॅगा बनवल्या तेव्हा मला खर्च किती आला? 1000 इतका आला. असं कृष्णा विचार करतोय. ओके. आता जर का मी अजून एक बॅग बनवली तर मला टोटल खर्च किती झाला? 1010 रुपये. मी अजून एक बॅग बनवली तेव्हा मला टोटल खर्च किती झाला? 1010 रुपये. याचा अर्थ सीमांत खर्च किती झाला पोरांनो तुमचा? 1010 मायनस 1000 किती आले? 10. बघा मी एक्झाम्पल सांगते ना तेव्हा ते लिहून घेत जा वहीवर, तेव्हा तुम्हाला समजेल. मी बोलते इथे, तुम्हाला दाखवत नाहीये मी. सो तुम्हाला समजायला थोडा प्रॉब्लेम येईल ना मग. सो मी सांगते, तुम्ही लिहा लगेच. बघा कृष्णाने 100 बॅगा बनवल्या तेव्हा त्याने 1000 इतका खर्च केला होता. त्याने 1001 म्हणजे अजून एक बॅग बनवली तेव्हा त्याला 1010 इतका खर्च आला. म्हणजे एका वाढीव बॅगमुळे त्याला किती खर्च आला? तर 10 रुपये. त्याला म्हणायचं सीमांत परिमाण, सीमांत खर्च. बघा त्याने नफा बघितला असता, कितीला विकलं गेलं हे बघितलं असतं तर तो झाला असता सीमांत नफा. सध्या आपण खर्च बघितला म्हणून हा झाला सीमांत खर्च. आलं का लक्षात? आता इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम दोघांनाही एक्झाम्पल समजलं का? नेक्स्ट आहे बाजार रचनांचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण केले जाते. याला थोडंसं एडिट करूयात आपण. मी चेंज करून सांगते, तुम्ही ते लिहा. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण केले जाते. म्हणजेच या सर्व बाजारांमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच या सर्व बाजारांमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास केला जातो.
हे होतं तुमचं बाजार रचनांचे विश्लेषण. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत कशी असते, ग्राहकाला परवडणारी इतकी असते. पूर्ण स्पर्धेमध्ये अनेक ग्राहक असतात, अनेक विक्रेते असतात, त्यामुळे ठरलेली किंमत ती कशी असते, बाजारातून ठरलेली असते. म्हणजे जर का एखादा विक्रेता म्हणेल की मी ही वस्तू 10 रुपयाला नाही 50 रुपयाला विकेल, मला सांगा मार्केटमध्ये तो एकच विक्रेता आहे का? नाही. म्हणजे एका विक्रेत्यामुळे मार्केटमध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. लोक त्याच्याकडे मागणी करायला जाणारच नाही, बाकीच्या विक्रेत्यांकडे जाईल. हे आहे पूर्ण स्पर्धेत. मक्तेदारी स्पर्धा. मक्तेदारी स्पर्धेमध्ये पुरवठा करणारा, उत्पादन करणारा एकच मक्तेदार असतो, एकच सेलर असतो आणि ग्राहक हे अनेक असतात. तेव्हा तो किंमत कशी ठेवतो, त्याच्या हिशोबाने ठेवतो, नफा कमवणारी अशी किंमत ठेवतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारांमध्ये किमती कशा ठरतात याचा अभ्यास आपण करतो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा वापर आपण बाजार रचनांचे विश्लेषण करण्यासाठी करतो असं म्हटलं जातं. हा होता आपला 7th पॉईंट. आता आपण 8th पॉईंट पुन्हा बघून घेऊयात मराठी मीडियमचा आणि मग मी वळते इंग्लिश मीडियमकडे. ओके, चला. मर्यादित व्याप्ती. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. आय हेट दिस पॉईंट. त्यांनी जे लिहून दिलं ना त्याला मला संताप झाला आहे. म्हणजे बघा इथे कसं असायला हवं होतं ॲक्च्युली, मर्यादित व्याप्तीमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही वैयक्तिक आर्थिक घटकांपुरतीच मर्यादित आहे. यामध्ये राष्ट्रव्यापी समस्यांचा अभ्यास केला जात नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात राष्ट्रव्यापी समस्यांचा अभ्यास केला जात नाही. उदाहरणार्थ तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी. आलं का लक्षात? म्हणजे इथे पहिले असं म्हणायचं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांच्या अभ्यासापुरतीच ते मर्यादित आहे. यामध्ये राष्ट्रव्यापी समस्यांचा अभ्यास केला जात नाही. उदाहरणार्थ कोणत्या राष्ट्रव्यापी? तर तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी यांसारख्या समस्यांचा अभ्यास आपण करत नाही. अलग लक्षात? असा हा पॉईंट लिहायचा. तुम्हीच सांगा ना, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होतो का इथे? नाही ना. इथे अभ्यास कोणाचा होतो? वैयक्तिक आर्थिक घटकाचा होतो. सो व्याप्ती कशी आहे? मर्यादित आहे, लिमिटेड आहे. हा आहे तुमचा मराठीवाल्यांचा लास्ट पॉईंट. आता बघूयात आपण इंग्लिशवाल्यांचा पॉईंट. सी हिअर, ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. सॉरी, चला मी वाचते. मायक्रो इकॉनॉमिक ॲनालायझेस डिफरंट मार्केट स्ट्रक्चर्स. मायक्रो इकॉनॉमिक ॲनालाइज करतं. काय ॲनालाइज करतं? डिफरंट मार्केट स्ट्रक्चर्स. मार्केटमधले वेगवेगळे स्ट्रक्चर्स, वेगवेगळ्या मार्केटमधले स्ट्रक्चर्स स्टडी केले जातात इन मायक्रो इकॉनॉमिक्स, लाईक किंवा सच ॲज परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि ऑलिगोपॉली. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन, पूर्ण स्पर्धा, जिथे अनेक ग्राहक असतात, अनेक विक्रेते असतात, असंख्य असतात. असंख्य, अनेकचा विषयच नाही, असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते. मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी, जिथे एकच व्यक्ती आहे पुरवठा करणारा आणि मागणी करणारे ग्राहक असंख्य आहेत, त्याला म्हणतात मोनोपॉली मार्केट. मोनोपॉलिस्टिक म्हणजे अगदी काही जणांकडे मक्तेदारी आहे त्या वस्तूची, उत्पादनाची, आणि असंख्य ग्राहक आहेत, त्याला म्हणतात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आणि ऑलिगोपॉली म्हणजे काय? तर विक्रेते अनेक असतात पण असंख्य नाही. ओके, विक्रेते अनेक असतात पण असंख्य नाही, अशी असते आपली ऑलिगोपॉली. या सगळ्या मार्केट स्ट्रक्चर्समध्ये हाऊ द प्राइजेस आर डिटरमाइंड इन दीज मार्केट स्ट्रक्चर्स.
How the prices are determined in these market structures are studied with the help of microeconomics. म्हणजे मायक्रोइकॉनॉमिक्सच्या हेल्पने आपण स्टडी करतो की हाऊ द प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्विसेस आर डिटरमाइन इन दीज मार्केट स्ट्रक्चर्स. हा होता आपला 7th पॉईंट की बाजार जे वेगवेगळे प्रकारचे बाजार आहेत त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा होतात, सगळे कार्य कसं होतात याचा अभ्यास आपण करतो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती कशा ठरतात याचाही आपण अभ्यास करतो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. लिमिटेड स्कोप. नेक्स्ट पॉईंट आहे लिमिटेड स्कोप. चला इथे त्यांनी ॲक्च्युली खूप व्यवस्थित दिलेलं आहे. इंग्लिश मिडियमचा हा पॉईंट एकदम व्यवस्थित आहे. ॲज आय वॉन्ट इट. The scope of microeconomics is limited to the only individual unit. Individual economic unit. Mark my word. आपल्याला इथे इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटच हवा आहे. नेहमी इकॉनॉमिक टाकायला विसरू नका. The scope of microeconomics is limited to only individual economic units. It does not deal with nationwide economic problems. यामध्ये नेशनवाईड इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स, राष्ट्रव्यापी असे समस्या बघितल्याच जात नाही. लाईक इन्फ्लेशन, महागाई, डिफ्लेशन, भाव कमी झाला, बॅलन्स ऑफ पेमेंट, व्यवहार तोल, पॉवर्टी, दारिद्र्य, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढते आहे, किंवा इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी. या नेशन वाईड प्रॉब्लेम्सचा आपण स्टडी करत नाही इन मायक्रो इकॉनॉमिक्स. सो द स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज व्हेरी लिमिटेड टू दी ओनली इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स. हा होता आपला 8th पॉईंट. प्लीज स्टुडंट्स, कधीही मी इंग्लिश मिडियमला शिकवते तर तुम्ही मराठी मिडियमवाले म्यूट होत आहे किंवा बघत नाही आहात, किंवा मी मराठी मिडियमवाल्यांना शिकवते ते इंग्लिश मिडियमवाले बघत नाही आहे. प्लीज डोंट डू दॅट. अशा इग्नोरन्सला काहीही अर्थ नाही. आय वॉन्ट यू ऑल कॉन्सन्ट्रेट ऑन होल लेक्चर. संपूर्ण लेक्चर ऐका. काही टर्म्स तुम्हाला इंग्लिशच्या मराठीमध्ये ऐकणं किंवा मराठीच्या काही टर्म्स इंग्लिशमध्ये ऐकणं हे तुमच्या फायद्याचं आहे. बिकॉज इकॉनॉमिक्स इज बघा का मी पुन्हा सांगते, इकॉनॉमिक्स इज मेन सब्जेक्ट ऑफ अवर कॉमर्स. तुम्ही म्हणताय की मॅम मला CA करायचं आहे, CMA करायचं आहे. मॅम मी CS करणार आहे. सगळीकडे आहे इकॉनॉमिक्स. मॅम मी तर MBA करणार आहे तिथे इकॉनॉमिक्स. मॅम मी ग्रॅज्युएशन करणार आहे, तिथे सुद्धा आहे इकॉनॉमिक्स. तुम्ही म्हणाल मॅडम मी BBA करणार आहे तिथे सुद्धा इकॉनॉमिक्स आहे. तुम्ही कॉमर्सच्या कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घ्या, यू हॅव इकॉनॉमिक्स टू स्टडी देअर. तुम्हाला आहेच तिथे इकॉनॉमिक्स स्टडी करण्यासाठी. आणि तुम्ही नेहमी मराठी मिडियम घेऊन चालू शकत नाही, तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये सुद्धा स्टडी करावा लागेल. सो जर का असं झालं तर तुम्हाला इंग्लिश टर्म्स पण तर माहिती असल्या पाहिजे. सो तुम्ही सगळं लेक्चर, संपूर्ण लेक्चर अगदी मनापासून वाचा. मी नाही म्हणत आहे की हार्ड अँड फास्ट सगळं इंग्लिश तुम्हाला आलं पाहिजे, बट काही टर्म्स इंग्लिशमध्ये माहिती असायला हरकत नाही ना. आपल्या ज्ञानाची शिदोरी वाढवली तर वाईट कुठे होतं. सगळं आपल्यासाठी चांगलंच तर होणार आहे. सो आता इथून पुढचे लेक्चर्स मी टाकेल 1-2 दिवसानंतर. टाटा, बाय बाय. माझं लेक्चर नक्कीच माय दिस चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.